ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुदेव साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव. ओम नमो भगवते श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम नमो भगवते श्री लक्ष्मी वेंकटेश्वर परमात्मे नमः. ओम नमो जध्याय वेद ब्रह्मज्ञान जय जय सूक्ष्मी आत्मरूपा देवा पूजी गणेशु सदा नमः प्रकाश शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनकमलशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनमयोगिपूजयं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. स्वामी अंगीकारावे फळमूळ राशेन करावे शीतळ जळ मार्गी शिरले दीप बहुबळे श्वेत कल्लोळे सर्वांगी आणि तो कविन्या करता वाटला आणि काय म्हणू लागला, हे स्वामी महाराज तुम्ही काय करा, काहीतरी फळमूळ खा, काहीतरी असं पाहिजे आमच्या एका आश्रमावर, असं काहीतरी आमच्याकडून तुम्ही सेवा घ्या ना, तसं तुम्ही जाऊ नका असं म्हणून विनवणी करू लागलेला आहे. वानर तनुग्रहित गुण कार्यात त्वरित तुम्ही येथे येणे केले. काय मी म्हणू लागला, आणि हे महाराज स्वामी तुम्ही तर रामदूत दिसता, तुम्ही भक्त दिसता, कसं काय इकडे येणे केलं, कोण्या कामाला तुम्ही आले, तो काय तुमचं इकडे काम आहे ते सर्व सांगा मला. याला सर्वच माहित होतं, रावणाला आधी सांगतील तो मात्र विचारू लागला काय काम आहे तुमचं सांगा महाराज, कसं काय इकडे येणे केलं असं विचारू लागला. म्हणाल तू काय जाणसी मन भेटी झाली भक्त ऋषीशी, त्याही सांगितले वाटेसी ऐक तुझ पाशी सांगेल. म्हणू लागला, आई मी असलेला मला असलेलं काय तुमची ऋषीची भेट झाली आणि काय असलेलं सांगू लागले मात्र ऐका. राम लक्ष्मण बंधू तुझ्या पित्र वचनेसी निगती वेगे क्रमोनिया महिष मागे मना वेगे पै झाले. आता मागितले सांगू लागले त्याला असलेलं कालने मिला, हे महाराज असलेलं ऋषीवर्या काय सांगावं म्हणले, आणि युद्ध झालं रावणाचं आणि रामाचं लक्ष्मणाचं, त्याच्यामध्ये असलेला लक्ष्मण असलेला आणि युद्धामध्ये पडलेला आहे असं सांगू लागले. कांत पुरुषोत्तो त्रिगुण परिसतातो कबीनाथ आवडी उठली बहुत अनुचारित परिसावया. असं असलेलं आणि मग असलेलं अशी कथा असलेली पाहून खूप मारुत्र्याला सुद्धा विचार आनंद वाटू लागलेला आहे. स्वयंवरी भागिरे हरपण रावणाचे काळे तुवडे झाले भागवाचे बळबंड यश प्रचंड घेतले. काय झालं म्हणजे युद्धामध्ये असलेलं खूप असलेलं राजा रावणाला हरवलं, त्याचे पोरं मारले, त्याचे नातू मारले, त्याचे पंतप्रधान मारले, त्याचं काळं तोंड झालं, अशी त्याची त्या रावणाची अवस्था झालेली आहे. शिके सगळं तत्वज्ञान वना निघाले आपण मारून राक्षस दारुण वाळी जाण मारला. रामाने केलं म्हणजे ह्याच्यातलं त्याच्यातलं ह्याच्यात ज्या कानातलं या विषयाखाली कथा सांगायला आहे. आणि म्हणू लागलेलं आहे अजून काय केलं, आणि वालीला सुद्धा मारलं, त्या रावणाने शिकेला आलेलं शोध करीत आले, नंतर असलेलं किष्किंधा नगरीला आल्या वालीला सुद्धा मारलं असं सांगू लागलेलं आहे. राजा सुग्रीवादी धले वानर सैन्य अपेसे केले, हे वानर तनुज देखिले म्हणून पुसले उत्तर
मग अर्जुनाला पुढे काय केलं आणि सुग्रीवासंग मैत्री केली, वालीला मारलं, सुग्रीवाला राज्य दिलं, अशी मग मैत्री सुग्रीवास संग केली असं सांगू लागला. स्वागत असोगा तुझ सनात करावे हे मज जरी ते कसे अधिकार होते जीविते गुच्छ तुझ सांगू. असं त्याला जीवीचं गुज असलेलं मी आणि तुला सांगायला मात्र या असं ही कथा मात्र या असलेलं सांगू लागलेलं आहे. श्रीरामाची निज कथा तापसमुखे ऐकत हो उल्हास झाला कधी नाथा जे कोणी सादरता वाढरे. आता रामकथा ऐकल्यावर आधी मात्र कसं होत होतो, आनंद वाटत होता. आता सर्वजण हे रामभक्तच असलेल्या रामाची तर शक्ती घडायला आहे म्हणून किती जण आले हो. बगरावतनाचे बगरावतनाचे होय आम्हाला आपण कळले का पण तरी पण आम्हाला थांबून तर रामकथेचा उल्हास असतो हे की नाही. कशी सांगा एडवाटपणी सांगा, कशी सांगा उल्हास असते. खूप लांबून आम्ही त्या दोन शिवसेना लांबून माणसं आली खूप आहे की नाही. 50-50 माणसं आली. कशामुळे आली? रामकथेची आवड. तशीच हनुमंतराला रामकथेची आवड होती आणि ते ऋषी मुखाने ऐकू लागले म्हणून रामकथेला खूप आनंद वाटू लागला. श्रीरामस्ता जलस्तानी रावण कपट रूपे येवने हो शून्याश्रम ते कोणी श्रीराम पत्नी चोरली. सांगून गेला जुना असलेलं आणि रामपर्व असलेले आणि त्या पंचवटीच्या ठिकाणी असलेलं आणि बाहेर गेलेले होते लांब असलेलं आणि मग त्यानं पाहिलं इथं लक्ष्मण नाही राम नाही पंचवटीमध्ये आणि तिथं ते साधून असलेला तो रावण आलेला होता आणि सीता त्यानं चोरलेली आहे असं सांगू श्रीराम निघे वेगेसी मार्गे आले होता राक्षसासी श्रीराम त्यासी मारले. त्याच्या मामाला आणलं होतं हरिण करून असलेलं त्याला धाडलं. राम असलेले त्या हरणाच्या मागे गेले आणि त्या हरणाला सुद्धा मारीच्याला रामानं मारलं. अशी कथा काय नेहमी असलेला सांगू लागलेला पिढुनी सुग्रीवासी हरणे श्री राज्यासी रामे मारो नित्यासी सुग्रीवासी स्थाविले. पुन्हा असलेलं तिथून असलेलं त्याचा शोध घरी गेला आणि मग तिथं असलेलं त्या वालीला मारलं किसकिनेमध्ये आणि सुग्रीवाला राज्य दिलं असं सांगू लागला. सुग्रीव राजा महावीर सकळ वानराचे भार धागे श्रीरामाचे किंकर भगकार हो. आता सुग्रीव राजा झाला आणि सुग्रीव राजा झाला मुलं काय झालं सर्व 18 वानराचा राजा असलेलं खूप असलेलं सैन्य सुग्रीच्या जवळ खूप असलेलं असं बळ असलेलं रामप्रभूच्या पाठीमागं आहे असं सांगू लागलं. दोघा पडले आती सख्ये समुद्री शिळा बांधिल्या हे देखे न लागता निमिष एक लंका समुख आणि सुग्रीव राजानं असलेलं आपलं सैन्य चौकड पाठवलं सीतेचा शोधा करता मग शोध लागला लंकेमध्ये सीता म्हणून मग असलेलं त्या सागरावर आणि सेतू सुद्धा बांधलेला आहे वानराने असलेला सर्व वानराने मिळून असं सांगू लागलं. युद्ध झाले घोरांगण रावण प्रधानाधी कुमर मारले सैन्य धुंगारे मारले समग्र युद्ध असलेलं घोरांगण झालेलं आहे. मग त्या युद्धामध्ये असलेलं रावणाचे प्रधान मारले त्याचे मुलं मारले त्याचे नातू मारले असं खूप असलेलं रावणाचं असलेलं सैन्य मारलेलं आहे. दुःख खवळला रावण घेऊन ब्रह्मशक्ती आपण हृदय सुमित्राचे लक्ष्मण शक्ती दारुण हानी हृदय खवळला रावण राजा रावण राग आला सर्व आपल्याला मारलं सर्व आपला नाश केला म्हणून राग आला आणि त्याच्याजवळ ब्रह्मशक्ती होती आणि रागाला असलेला त्याला वाटलं लक्ष्मणाला मारले बघायचं काम नाही आणि ती लक्ष्मणावर त्यानं ब्रह्मशक्ती सोडली आणि ती हृदयाच्या ठिकाणी लागली. शक्ती भेदोरी हृदया प्रतिनिधी गेली भूपिसी अति विकलता स्वामित्रासी पहिला स्थिती निचे आता शक्ती मारली ब्रह्मशक्ती
शक्ती आहे आणि लागल्यावर हृदयातून निघून असलेलं जमिनीत ती गेली आणि जमिनीत गेल्यावर काय झालं आणि लक्ष्मण असेल आणि चटणी असं कुठं जमिनीवर मूर्छित पडलेला आहे. वाचावया स्वनी त्रासी नेवालो औषधीसी सूर्य येता बाहुदियासी मदत तोरीशी झाले आसे. आता मारुत्राय सांगू लागले बाबा असं झालं आणि आता असलेलं आणि काय बरं आणि लक्ष्मणाला वाचविण्याकरता मी औषधी देण्याकरता आलो आणि जर असलेलं सूर्य अचानक निघाला तर काय होईल बरं नाश होईल लक्ष्मण मरलं म्हणून मला सूर्योदयाच्या आधी असलेलं आणि औषधी असलेल्या पौषधी करायच्या असं मारुत्राय सांगू लागले. सांगितले सकळ तू तपस्तेजाची विख्यात जाणून माझे मनोगत शीघ्र शीघ्र कार्य साधावया. म्हणूनच त्याला बाबा मला असलेलं इथं थांबायचं तुला जमत नाही. तुला तुझे असलेले सर्व काही मी कथा ऐकलेली आहे. माझं आता असलेलं काय मला असलेलं आणि लवकरात लवकर माझं कार्य करायकरता माझ्या रामाचं कार्य करायकरता आणि जायचंय आता औषधी घेऊन असं मारुत्राय म्हणले. विलंब न करावा सर्वताय औषधी सांगाव्या सहमसा भास्कर उद्यान येता मज तत्वता जाणे आसे. म्हणूनच त्याला विलंब करण्याचा महाराज होय. विलंब केलं तर दिवस निघालं आणि दिवस निघाला तर कार्य नसलं. म्हणूनच त्याला विलंब करू नका उशीर करू नका मला आज्ञा द्या पटकन जाण्याची आता इथून असलेली आणि मला सांगा कुठं औषध द्यायचं आहे ते सर्व काही करून सांगा असं त्याला म्हणून लागलेलं आहे. कुंडली वंदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव